रेसिपी विथ वनिता तुमचे सगळ्यांचे स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला शेपूची वडी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे साहित्य आहे। इथे शेपू बारीक कापून घेतले, बेसन घेतलेलं आहे, ज्वारीचं पीठ घेतलंय। मी ज्वारीच्या पिठाची वडी बनवून दाखवणार आहे। इथे धणे घेतलेत बारीक वाटून, जिरं घेतलंय, बडीशेप घेतले, बडीशेप जास्त घेतले, ओवा घेतलाय, मीठ घेतलंय, लाल तिखट आणि हळद। पहिले काय करायचं, एका ताटात शेपू पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। त्याच्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ टाकू, बेसन पीठ टाकू, लाल तिखट आणि हळद घालू, बडीशेप टाकू, इथं जिरं घेतले मी ते घालणार आहे आपण, ओवा घालायचा आहे आणि धने ते बारीक वाटून घेतलेले आहेत मी, आणि मीठ टाकायचं। पहिले आपण हे एकत्र मिक्स करून घेऊ, सगळीकडून चांगलं मिक्स करून घेऊ। कधी कधी मीठ एक साईडला राहतो, पीठ मसाला वेगवेगळा राहतो, तो मिक्स नाही चांगला झाला तर वडी पण नाही चांगली लागत खायला। मध्येच कुठंतरी खारट लागते, त्याच्यामुळे मिक्स व्यवस्थित करायचं। आता आपण इथे पाणी घ्यायचं, पाणी थोडंच घ्यायचं, जास्त काही घ्यायचंच नाही पाणी। थोड्या पाण्यामध्येच सगळीकडून मिक्स करून घ्यायची। हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचे छानपैकी, भाकरीच्या पिठासारखं मळून घ्यायचं आहे। हे बघा मी कसं मळून घेते। हे मिश्रण छान मिसळून झालं ना की वडी पण छान लागते। हे पीठ मळून झालंय, आता आपण याचे 2 भाग करणार आहे। इथे चाळण घेतले, चाळणीला तेल लावते, सगळीकडून सारखं तेल लावायचं। आपलं शिजलेलं पीठ चाळणीला चिटकत नाही, म्हणून तेल लावावं लागतं। आता आपण ते 2 गोळे बनवलेले आहेत, जसं एक गोळ्याचा रोल बनवायचा आणि दुसऱ्या गोळ्याचा पण दुसरा रोल बनवायचा, असे 2 रोल बनवायचे। हे बघा रोल 2 झालेले आहेत। आता आपण यांना वाफ देणार आहे। वाफ द्यायला आपण ठेवणार चाळण, 15 ते 20 मिनिटं वाफ देणार आहे आपण, झाकण ठेवू। 15 ते 20 मिनिटं वाफ झालेली आहे, झाकण काढू आणि थंड करून आपल्या आवडीनुसार वड्या कापून घेऊ। तुम्हाला जाड हवे असतील तर जाड, पातळ हवे असतील तर पातळ। मी इथे पातळ वड्या कापून घेतलेल्या आहेत। हे बघा वड्या कापून झालेल्या आहेत। ह्या वड्या मी आता डीप फ्राय करणार आहे। कढईत तेल तापत ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे चांगलं, गॅस कमी करू आणि वडी अलगद तेलामध्ये सोडू। वडी सोडत असताना
स्वतःची काळजी घ्या. वडी तळत असताना चमचनी ती सारखी हलवायची नाही. एक साईडने कुरकुरीत झाल्यावरच पलटी करा. इथे मी तेच करत आहे. हे बघा, आपली वडी तयार झालेली आहे. ती आता आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये. गॅस बंद करू आणि आपली शेपूची वडी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.